कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात साक्षात विघ्नहर्ता गजानन त्यांच्या मूषक रथावरून अवतरले आणि त्यांच्या स्वागतासाठी रंगमंचावर रांगोळीची रंगतदार नक्षी देखील तयार झाली. सहजरित्या चित्र रेखाटणाऱ्या लहानग्यानं संभ्रमात पाडले आणि पान खाऊन थुंकणे माहीत होते, पण पानातून गाण्याचे सूर. मराठी म्हटलंच ना, मराठी कुठलं गाणं गातोस? एकीकडे पारंपरिक योग साधनेची अप्रतिम सांगड घालणारे ही बाल कलाकार, तर दुसरीकडे पाश्चिमात्य शैलीत भिरभिरणारे हे दुसरे बाल कलाकार. तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून उधळतो जीव माय बापा मनवायोरी पेटला खेळ मांडला यांची लवचिकता पाहून हा प्रश्न पडतोय की यांच्या शरीरात हाडे आहेत की नाहीत, आणि हा तर डोक्याचा वेगळाच वापर करतोय. ही चिमुकली तर मथुरेच्या गवळणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते. कशी चोरून पाय मथुरेच्या बाजारी कशी
महाराष्ट्राच्या कडेकपाळीत दडलेल्या या गुणवंतांनी तर नाचतच इथे प्रवेश केला. पारंपरिक कलांची जणू मैफिलच इथे सजली होती.